तुम्हाला माहिती आहे का, मुंबईजवळ सुद्धा गोवा आहे. इथले रस्ते, घरं आणि समुद्रकिनारे गोव्याला आल्याचा फील देतात. नमस्कार, मी स्मिता, म्हणजेच मराठी कन्या. मुंबईजवळचं गोवा म्हणून वसई शहराची ओळख आहे. तसं बघायला गेलं तर वसईच्या दोन बाजू आहेत. समुद्राच्या बाजूला असलेलं वसई, जी आजही जुन्या गोष्टी जपून आहे, तर दुसरी बाजू म्हणजे उंच बिल्डिंग असलेलं वसई. ऐतिहासिकदृष्ट्या वसई महत्त्वाचं ठिकाण. पोर्तुगीजांनी वसईवर 200 वर्ष राज्य केलं आणि 115 एकरमध्ये वसईचा किल्ला बांधला. मराठ्यांनी तो 1739 मध्ये जिंकला. 2500 वर्षांपूर्वीच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची साक्ष देणारा सोपाऱ्याचा स्तूप याच भागात आहे. तर 5व्या आद्य शंकराचार्यांची समाधी सुद्धा इथे आहे. मुंबईच्या जवळ असलं तरी शहरात एकदम निवांतपणा आहे. दत्त मंदिर टेकडी म्हणजे संपूर्ण वसईकरांच्या आवडीची जागा. इथून संपूर्ण शहर नजरेस पडतं. सनसेट एन्जॉय करण्यासाठी इथे भरपूर समुद्रकिनारे पण आहेत. वसई हे तलावांचं शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण 400 पेक्षा जास्त तलाव शहरात आहेत. याशिवाय शहराच्या आजूबाजूला मिठागरं बघायला मिळतात. मुंबईला ताज्या भाज्या पुरवणारं शहर म्हणून वसईचं नाव आहे. वसईची केळी प्रसिद्ध आहेत, त्यापासून सुकेळी बनवली जातात. आधुनिकतेकडे आज सर्व गावं झुकली आहेत, पण वसईत आजही जुने वाडे बघायला मिळतात. इथल्या रस्त्यांवरून फिरताना गोव्याच्या एखाद्या गावातून फिरतोय असं वाटायला लागतं. पोर्तुगीजांनी इथे बरेच चर्च बांधले. शहराच्या वेगवेगळ्या भागात मोठे चर्च बघायला मिळतात. सोबतच पुरातन मंदिरे सुद्धा इथे आहेत. ब्राह्मणाळीमधला ब्रह्मस्वरूपातला गणपती आणि मारुतीचं मंदिर खास आहे, ज्याला सनद प्राप्त झालेली आहे. खाण्यासाठी इथे बरेच ऑप्शन आहेत. अस्सल मराठमोळ्या पदार्थांपासून ते बेकरी आयटमपर्यंत इथे सर्व काही मिळतं. आपलं वेगळेपण जपणाऱ्या वसईची ही बाजू बघून खूप छान वाटलं. वसईत राहणारे लोक, तिथली संस्कृती एकदम खास आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, डेटा बाय.